जय गजानन. नमस्कार. सोनापूर्णाच्या या पर्स्पेक्टिव्ह किंवा दृष्टिकोन व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचे स्वागत आहे. सो आजचा आपला पहिला आणि सगळ्यात जास्त सतावणारा प्रश्न तो मला वाटतं सगळीकडेच असतो. भारतात राहो किंवा भारताच्या बाहेर राहो, जेव्हा तुम्ही आईवडिलांपासून दूर राहतात तेव्हा कायमच एक वेगळा गिल्ट असतो तुम्हाला की आपण काही चुकीचं करतोय का. अँड स्पेशली इथे आल्यानंतर तर मला वाटतं तेव्हापासून तर खूपच वाटतं की आपण आपल्या लोकांना आपल्या देशाला सोडून आलोय तर योग्य केलं का. आणि मला वाटतं त्याच संदर्भात आजचा माझा प्रश्न असेल आणि कमेंट्समध्ये तुमचे विचार मला नक्की सांगा की तुम्हाला काय वाटलं किंवा तुम्हाला सोडावं लागलं का, आणि सोडावं लागलं असेल तर काय वाटलं. आजचा टॉपिक ह्याचं कारण असं आहे की मी बऱ्याचदा आपल्या मराठी सिरियल्समध्ये किंवा कुठल्या पण जनरल गेट टुगेदर्समध्ये ऐकण्यात येतं किंवा बऱ्याचदा कानावर पडतं की मग तुम्ही तिथे गेलाच का, किंवा गेला असेल तर मग परत निघून या, त्यात काय एवढं, राईट, की तुम्ही आईवडिलांना सोडून दूर गेलाच का. तर हा जो गिल्ट आहे हा योग्य आहे का, असेल तर काय करायला पाहिजे, परत जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, आणि मी काय केलं म्हणजे मी स्वतःच्या मनाला समजून सांगण्यासाठी किंवा आनंदी राहण्यासाठी मी काय उपाय केले ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तुमचे विचार मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. हा तुम्ही कुठे पण राहा, इवन भारतातच वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जॉबसाठी गेलात तरी पण मला वाटतं हे कायम असणारच आहे. आम्ही 2002 मध्ये इथे आलो आणि आता बरीच वर्ष अमेरिकेमध्ये आहोत. आणि तेव्हा माझे मिस्टर खरं तर गिरगावातल्या चाळीत वाढले, मी नाशिकच्या वाड्यात वाढले, त्यामुळे आमच्यासाठी खरंच ही खूप काय म्हणतो मोलाची संधी होती आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या एज्युकेशनच्या दृष्टीने. पुन्हा आर्थिकदृष्ट्या नक्कीच खूप फायदा झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं की जेव्हा तुम्ही आपल्या लोकांपासून दूर जातात तेव्हा माणसांची जी किंमत काय वाटतं ते मात्र नक्की आम्ही खूप शिकलो असं मला वाटतं. त्यामुळे काही बदलू का, तर कदाचित मी आमच्या या आयुष्यातल्या प्रवासामध्ये काहीच नाही बदलणार, कारण जे शिकायला मिळालं ते इतकं मोलाचं आहे आणि होतं तेव्हा पण, की ह्याच्यामुळे आत्ता जे काही ॲज अ इंडिव्हिज्युअल बनलो ते कदाचित जिथे होतो तिथे झालो नसतो, आणि तेच विचार आणि तेवढीच वृत्ती राहिली असते असं मला वाटतं. सो दॅट बिंग सेड, जर आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा आई वडील दोघांचे सेट ऑफ पेरेंट्स एकदम काय म्हणतात हेल्दी आणि व्यवस्थित होते. तेव्हा आमच्या दोघांनाही एक बहीण एक भाऊ दोघांनाही आहे, त्यामुळे तसं सगळं सेट होतं. त्यामुळे आणि तेव्हा माझी आई तर रिटायर पण झालेली नव्हती आणि तेव्हा ते प्रवासाला जात होते किंवा तीर्थक्षेत्र फिरत होते. माझे सासू सासरे पण भरपूर आउटिंग करायचे त्यांच्या रिटायरमेंट नंतर. त्यामुळे खरं खूप असा विचारच कधी आला नाही की अरे आपण इथे राहिलो तर पुढे काय, आणि आपले आई वडील कधीतरी म्हातारे होतील आणि पुढे काय, हा विचारच नव्हता. त्यामुळे तसंच आयुष्य चालू राहिलं. आणि मला वाटतं बऱ्याचशा भारतीयांचं किंवा जे कोणी, तुम्ही जेव्हा आपलं घर सोडून बाहेर पडता तेव्हा तुम्ही ज्या काही वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीजकडे बघता तेव्हा हे लक्षातच येत नाही की अरे हो, पुढचा पण काही विचार आहे का. आणि अर्थात दोघांच्याही सेट ऑफ पेरेंट्सनी म्हणजे आई वडिलांनी आणि सासू सासऱ्यांनी कधीच असं म्हटलं नाही की आमच्यासाठी तुम्ही काही सॅक्रिफाईस करा किंवा जाऊ नका. इनफॅक्ट त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. ते पण एक कारण झालं की आम्ही खूप पटकन आणि फुल कॉन्फिडन्सनी हा निर्णय घेऊ शकलो की नाही आपण आता राहू तिकडे आणि करू. बऱ्याचदा असा विचार यायचा की अरे आपण चुकीचं करतो काय, स्पेशली आजारपणामध्ये जेव्हा त्यांचं आजारपण येतं आणि फक्त आपल्या भाऊ बहिणीला किंवा धीऱ्यांना नंडेला करावं लागलं एका, तर थोडं वाईट वाटलं. नाही असं नाही, पण जेवढं जमलं तेव्हा इथून जाणे किंवा कशी मदत करू शकतो हा प्रयत्न नक्की केला गेला आणि महाराजांनी तशी संधी दिली. सो परत त्याचे गिल्ट कधीच जात नाही आणि तो कदाचित कधीच जाणार पण नाही. पण मग त्यातनं मला असं वाटतं की आपण आपले उपाय शोधायचे, कारण
तिथे राहून पण, आणि आमचेच काही फ्रेंड्स आहेत, काही नातेवाईक आहेत की तिथे राहून पण आई वडिलांकडे जात पण नाही, कारण जमत नाही, काही कारणास्तव मतभेद आहेत ते पण असतं, किंवा एकाच घरात राहून पण खूप गोष्टी असतात की असून पण एकमेकाला विचारत पण नाही. अगेन मी अजिबात काय म्हणतोय त्याला, मी जस्टिफाय नाही करत आहे आमच्या ऍक्शन्स. मी फक्त सांगते की मला कधी कधी वाटतं की हे सगळं मी स्वतःला कसं समजून घेतलं तिथे मी चालले आहे. तर मला असं कधी कधी वाटतं की तुमचा दृष्टिकोन कसा आहे आयुष्याकडे बघण्याचा त्याच्यावरती खूप अवलंबून असतं. मला असं वाटतं की आपल्या लोकांशी कदाचित आपले काही काही वेळेस ना ऋणानुबंध पूर्ण झालेले असतात. म्हणजे कदाचित आमचे अकाउंट बॅलन्स जे होते पूर्वजन्मीचे पूर्ण झाले म्हणून इथे आलो. मग इथे आल्यावरती महाराजांच्या कृपेने माझं काम पण असं मला मिळालं आहे की जिथे मला खूप साऱ्या सिनियर्सची सेवा करायला मिळते. ओल्डर अडल्ट्स जे होम्स आहेत, सिनियर डे केअर सेंटर्स, अडल्ट डे केअर सेंटर, आणि तिथे जाऊन कुकिंग शिकवणे, न्यूट्रिशन शिकवणे, त्यांच्याशी गप्पा मारणे. आणि मला असं वाटतं की माझी थोडीशी जी काही जी खंत आहे की अरे आपल्याला करायला मिळत नाही किंवा आपला त्यांना उपयोग झाला नाही, ती थोडी काही प्रमाणामध्ये सॉल्व्ह होते, कारण मला थोडी तरी कुठल्या तरी अडल्ट्सची सेवा करायला मिळते. तर मला असं वाटतं हा एक भाग आहे की जो मला बरं वाटतं माझं ते काम करून. तुम्हाला जर ती सोय नसेल आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्यातल्या त्यात मे बी इथल्या सिनियर सेंटर्सला मदत करा, किंवा जेवढं जमेल तेवढा भारतात जाऊन येऊन मदत करा. किंवा जेव्हा माझे सासरे वारले आणि असे काही झालं तर आलटून पालटून माझे मिस्टर आणि मी जाऊन, आणि वी ट्राय टू डू ॲज मच पॉसिबल. दुसरं एक आहे की माझ्या मिस्टरांनी घरामध्ये कॅमेरा लावून ठेवला होता सासूबाईंसाठी, आणि थोडे ते जरा जास्तच केअरफुली बघायचे. आणि मग थोडा मला पण वाटलं की अरे त्यांची काही प्रायव्हसीच राहत नाहीये, कारण ते जरा लिव्हिंग रूम मध्ये दिसला नाही किंवा हे विचारायचं अरे आई तू कुठे गेली. आणि मग अर्थात कॅमेऱ्याचं मग त्यांना ते तंत्र समजलं की बंद करू शकतो. आता कॅमेरा नसला तरी कॉन्स्टंटली फोन करणे आहे, किंवा त्यांना तो दिलासा लागतो की तुम्ही आहात, त्यामुळे कॉन्स्टंट फोनवर राहणं. अर्थात आता अमेरिकेत असल्यामुळे माझ्या सासूबाईंना किंवा आईवडिलांना हे समजतं की तुम्ही लगेच येऊ शकणार नाही काही लागलं तर, पण मला वाटतं की त्यांनी ते स्वीकारलं आहे. सो बेसिकली सांगायचा हेतू आहे की मी स्वतःचा गिल्ट असा कमी केला की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही निर्णय असतात, आणि जसं मी आपल्या इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये म्हटले की काही राईट रॉंग नसतं, काही त्यातल्या त्यात तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात की जे तुम्हाला योग्य वाटतं. आणि आम्ही इथे राहून मुलांचे शिक्षणाचा आणि इथल्या वातावरणाचा किंवा इथल्या जॉब्सचा घेतला. ती खंत नक्की आहे, त्याच्यामध्ये काही मार्ग काढले, स्वतःच्या मनाला समजून घेतलं. तर हा आमचा दृष्टिकोन झाला. परत चुकीचं आणि बरोबर ह्या घरात न बघता, इफ तुम्हाला जर काही तुमचे विचार असतील तर नक्की कमेंट्समध्ये मांडा. कारण कसं असतं ना, ह्या गोष्टी खूप कठीण आहे बोलणं. म्हणजे मला पण हे वल्नरेबल होणं इतकं कठीण होतं कॅमेरासमोर. पण मला असं वाटतं ना की अमेरिकेमध्ये तुम्ही कसे जगतात, तर इथले ग्रोसरी स्टोअर्स दाखवणे, इथले सणवार दाखवणे, इथे आम्ही ढोल ताशाचं काय काय करतो, इथले आम्ही संस्कृती कशी जपतो, हे खूप सोपं आहे. अर्थात व्हिडिओ करणं अवघडच असतं, पण हे ना वरवरचं झालं. हा जो खरा गाभा आहे, जे बोललं गेलं पाहिजे, ते माझा विचार आहे की या आपल्या मीडियम थ्रू, या चॅनल थ्रू मी मांडायचा प्रयत्न करेल. जज न करता एकमेकाला आपण आपली मतं देऊया. आणि तुम्हाला काय वाटतं की जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे? जर जे गेले आहे त्यांच्यासाठी काही तुमचा ॲडवाईस किंवा तुमचं सजेशन आहे का, आणि जे तिथेच राहिले त्यांच्यासाठी आहे का? तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं. मी जसं म्हटले की मी हीच महाराजांची इच्छा आहे असं मानून ह्याच्यामध्ये आम्ही स्वतःला जितकं जास्त समजावून घेता आलं तसं केलं आहे. आणि परत तेच आहे की एकदा इथे भारताच्या बाहेर राहिलं किंवा कुठे पण राहिलं तर तुम्ही तिथे स्वतःचं विश्व बनवतात. ते परत सगळं मोडून परत दुसरीकडे जाणं कदाचित एका वयानुसार कठीण होतं, वयोमानानुसार.
ते कदाचित एका वयानंतर कठीण व्हायला लागतं. आणि तेच मला आई वडिलांच्या पण बाबतीत होतं, जेव्हा ते एका ठिकाणी राहतात आणि आपण त्यांना सगळे, की आपण जिथे राहतोय तिथे त्यांना फोर्सफुली आणायचा प्रयत्न करतो, तर तेही मला वाटतं की त्यांच्या दृष्टीने खरं कठीण असतं. आणि ते समजून घेऊन त्यांना जिथे आहे तिथे जितक्या दिवस राहता येते तितक्या दिवस राहू द्यावं. अगेन, तब्येतीच्या इश्यूज असतील किंवा काळाची गरजच असेल तर अर्थात त्याला पर्याय नसतो. आणि मी खूप ओल्डर अडल्ट्सबद्दल, मी बऱ्याचशा ओल्डर अडल्ट्स बरोबर काम करते, आपल्या आजी आजोबांबरोबर काम करते, त्यामुळे त्यांचे विचार त्यांच्याशी बऱ्याचदा बोलण्यात येतं, त्यामुळे त्यांचं मन पण कळतं. आणि खूपदा एकच गोष्ट लक्षात येते की त्यांना ना फक्त प्रेमाचे 2 शब्द पाहिजे असतात, त्यांना खरं काहीच नको असतं. कळायला वेळ लागतो कारण आपल्याला असं वाटतं की आपणही बिझी आहोत. पण तेवढंच मला वाटतं की मी सांगू इच्छिते. आणि जर आई वडील आणि सासू सासरे असतील आणि तुम्हाला आज जमलं तर नक्की त्यांना फोन करा, त्यांच्याशी 2 शब्द बोला, कारण मला वाटतं त्यांची तेवढीच अपेक्षा असते. जय गजानन.